आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायचे आहे ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे। श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरामध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतलं। उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती झाली। त्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडलेकर यांनी पोथी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा घेऊन तसेच साई आश्रम भक्तनिवास प्रमुख अधीक्षक विजय वाणी आणि प्रमुख उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला। यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले तसेच मंदिर प्रमुख विष्णू थोरात तसेच प्रमुख जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणूक द्वारकामाई मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडलेकर यांनी प्रथम अध्याय, साई आश्रम भक्तनिवास येथील अधीक्षक विजय वाणी यांनी द्वितीय अध्याय, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी चौथा अध्याय आणि प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी 5व्या अध्यायाचं वाचन करून केलाय। उत्सवाच्या निमित्तानं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडलेकर तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना काडलेकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली आहे। यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात हजर होते। सकाळी 9 ते 11:30 वाजेपर्यंत श्री सुमित पोंदा भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम संपन्न झाला। दुपारी 12:30 वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली। दुपारी 1:30 ते 3:30 या वेळेमध्ये सक्सेना बंधू दिल्ली यांचा साई भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला। संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण संतोष तेलंग बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम हनुमान मंदिराच्या शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपामधील स्टेजवरती संपन्न होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता श्रींची धूपारती होणार आहे। रात्री 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये श्री विजय साखरकर बोरीवली यांचा साई सनईवरती नृत्य उत्सव हा कार्यक्रम होणार आहे। रात्री 9:15 वाजता श्रींची पालखी यांची गावामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर श्रींची रात्री शेजारती 10 वाजता संपन्न होईल। या दिवशी अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर खुलं असणार आहे। यावर्षी उत्सवाच्या निमित्तानं साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं साई भक्तांचं लक्ष वेधून घेतलं। दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळ्या समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवामध्ये हजेरी लावली। उत्सवाच्या मुख्य दिवशी 10 जुलै रोजी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती, 5:45 वाजता अखंड पारायण समाप्ती आणि श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक तसेच 6:30 वाजता श्रींचं मंगल स्नान आणि दर्शन। सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा संपन्न होईल। सकाळी 9 ते 11:30 वेळेमध्ये श्री सुमित पोंदा भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम होईल। दुपारी 12:30 वाजता श्रींची मध्यान्ह आरती होईल। दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये श्री नीरज शर्मा नवी दिल्ली यांचा साई भजन कार्यक्रम। संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण सौ वेदश्री ओक बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता श्रींची धूपारती होईल। तर रात्री 7:30 ते 10 या वेळेमध्ये माननीय श्रीमती अनुराधा पौडवाल मुंबई यांचा साई संध्याचा कार्यक्रम। रात्री 9:15 वाजता श्रींच्या रथाची गावामधनं मिरवणूक निघणार आहे। तसेच गुरुवार असल्यामुळे नित्याचे चावडी पूजन देखील होणार आहे। उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडं असणार आहे। या दिवशी श्रींची शेजारती आणि शुक्रवारी 11 जुलै रोजी पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही। या दिवशी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साई भजन कार्यक्रम मंदिराच्या शेजारील स्टेजवरती होणार आहेत। पंढरीनाथ पगार सी 24 तास शिर्डी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।